सो हाय फ्रेंड्स, कशा आहात तुम्ही सर्वजण मस्त आणि मजेमध्येच असाल. तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनलवरती स्वागत आहे. मी आहे मोहिनी आणि आपल्या चॅनलवरती मी ट्रॅव्हलिंग, लाईफस्टाईल आणि डेली ब्लॉग्स टाकत असते. तर 2 दिवस झाले मी तुम्हाला माझ्या एका व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिलंच असेल की मी बोललेली आता श्रावण चालू झालं आहे आणि मी डेली व्हिडिओ शूट करून टाकत जाणार. पण काय झालं, मध्ये 2 दिवस मी आजारी होते, तरी मी प्रयत्न केला की मी शॉर्ट व्हिडिओ टाकलेले आहेत माझ्या चॅनलवरती. आणि आज चाललेलो आहोत कुठेतरी बाहेर. सॅटर्डे आज, तर राहायला सुट्टी असते, तर त्यांचं काम पण आहे एका जागेवरती, तर तिकडे चाललेलं आहोत. ते म्हणले की छोटी आपली पिकनिक पण होऊन जाईल, तर चल जाऊ. म्हणजे पिकनिक म्हणजे रोड ट्रिप असं म्हणता येईल, त्याला पिकनिक नाही म्हणता येणार. तरी म्हणून चाललेलो आहोत. आमच्यासोबत आहेत योगेश आणि दीपकबरोबर चाललेलो आहोत आम्ही. आता सगळे ऑफिसला गेले, तर दीपक ऑफिसला गेला आहे आणि येईलच आता. राया आवरून बसले तर सर्व. आणि आम्ही जेवण पण घरूनच चाललं आहे बनवून दुपारचं, कारण की काय होतं, आपण बाहेर गेल्यानंतर संध्याकाळचं पण आणि दुपारचं पण जेवण बाहेरच करतो, तर एवढं बाहेरचं खाणं काही योग्य वाटत नाही आहे. तर हा आहे माझा आजचा आउटफिट, ब्लॅक पॅन्ट आणि हा राहायला आवडलेला खूप, तर असा घेतलेला हा एक टॉप आहे. तर मस्त असं जेवण बनवलं आहे. सकाळी लवकर सुटलेली मी, आता ते चाललं आहे. तुम्हाला जेव्हा आम्ही जेवू दुपारी तेव्हा तुम्हाला दिसेलच की काय आहे तर ते चला. आणि कुठे जाणार आहे तोपर्यंत तुम्ही गेस करा किंवा तुम्हाला दिसेलच, मी सांगतेच पुढे. गाडी चालू करू शकेल. बसला खाली लगेच क्लास लावतो लगेच बसा बसू महिने नको म्हणजे तुम्ही बसा. नाही या वेळेला बसले की मी डायरेक्ट बसले या वेळेला. हा भाऊ, या गोष्ट थोडं फार त्याला ही समज राहायला काहीच माहिती नाहीये. हा काय माहित नाही काय झालं. उतरायची गाडी मधून राहायला चालायला लागले गाडी. आणि क्लच सगळे देव कॅन्ट मध्ये तुमचं घर कुठे रे? इकडे रस्ता एक जायला देऊला मध्ये. आणि ते डोळ कांट लावलं. तर आम्ही चाललेलो आहोत कर्जतला आणि मी नाश्ता केला नव्हता, तर मी गाडीमध्ये बसून भात खात होते आणि योगेशला काम होतं, त्यामुळे तो काही आमच्याबरोबर येऊ शकला नाही. आणि लोणावळ्याच्या पुढे निघलं की वातावरण एवढं भारी लागतं ना की खूपच छान. पुण्यामध्ये पाऊस नाही आहे, पण तिकडे खूप पाऊस होता. म्हणजे थोडा वेळ पाऊस लगेच जायचा, धुके वगैरे आलेले, एवढं छान वाटत होतं ना. आणि मी तर बोलले, मी दीपकला बोलत होते त्याला, आपलंच बीडमध्ये असं का? तर तो सांगत होता की अरे आपला बीड जिल्हाच खूप भारी आहे. असं तसं आमच्या गप्पा चाललेल्या आणि असं मस्त आम्ही चाललो होतो रस्त्यानं. खरंच ही रोड ट्रिप असल्यासारखं वाटत होतं आम्हाला. आत्ता मी आणि दीपक इथे थांबलोत आणि राया गेलेत, त्यांचं काम आहे तिकडे करायला ॲक्च्युली. तर रायाच्या कामासाठीच आलेलो, पण मला चला एक छोटीशी स्मॉल रोड ट्रिप पण होईल. आणि इकडं वातावरण खूप भारी आहे, पण तेवढंच गरम पण होतं आहे, पाऊस पण पडतं, ऊन पण येतं आहे. आम्ही येऊस तर आम्हाला काही कळलंच नाही. हा बघा, हाला तर मला असा कॅमेरा करायला होता, एवढी ह्याची हाईट आहे, माझ्यासमोर दिसतच नाही. तर चला, तुम्हाला ना भात शेती म्हणजे भात लावलेला दाखवते मी. तुम्हाला तसं माहितीच असेल तरी पण. पाणी आणि हा ओढा, आणि हा आहे ओढा. आपल्या गावाकडे पण असत नाही रे तसं, आहे का नाही? काय लावलं तुझे? कशाला लावलं करते काही आलं तर मासे पकडायला. हां, हे नदीचं पाणी आहे, खूप छान आहे. आणि तिकडे नदी वाटते दीपा, तिथं लय मोठं मोठं आवाज आहे तिकडे.
ती दिसती का नाही काय मी थोडंसं पाणी तिकडे मोठी नदी आहे आणि खूप छान असे दोडक्याचे वगैरे वेल येतं काकड तर खूप होते आहे का नाही हा रस्त्याने आम्ही जाताना घेणार आहेत तसे आणि एका दिवसात आम्ही दोघं खूप काळे पडणार आहोत कितीच गरम आहे त्यानंच कळले लोक मुंबईकडले जास्त गोरे असतात हो ना अगदी बरोबर. आता आम्ही थोडेसे फोटो काढतो आणि इकडे तर जंगलच आहे लोक कसे राहतात काय माहिती नाही पण मी तर रात्रीच्याला घाबरलेच असते तरी पण इकडे पण एक घर बांधायचं चालू आहे मस्त असं सुंदर असं परिसर आहे आमच्या बीडमध्ये तर काय असं पाहायला नाही भेटत आम्हाला हा ना आणि हे छान आहे हा चला हा गाडी काढ हा दीपक आता गाडी काढतोय झालेला आहे काम 5 मिनिटाच्या कामासाठी आम्ही 1-2 तास प्रवास करून आलेलो आहोत 9 तारखेला परत बोलवलंय. हो का येणार आहेत का मग आणि टक्कल करायसाठी आलेले राय एवढ्या लांब कारण की त्यांचे केस खूप गळत होते आणि हे त्यांच्या केसावरती काहीतरी औषधी वनस्पती लावतात ते इथे आहे हे कर्जतच्या समोर इकडे एक गाव तिकडेच जर तुमच्या कोणाची गळत असेल तर सांगा मग आणि तुम्हाला कोणाला बी असा प्रॉब्लेम असेल केस गळतीचा जर ह्यांना जर काय फायदा झाला म्हणजे त्याच्या अगोदर ह्याने एकपर्यंत केलेले पण त्याला खूप दिवस झाले आणि दीपा गाडी माझ्या अंगावर आणतो काय तर त्यांना काही इफेक्ट झाल्याच्या नंतर तुम्हालाही सांगेल मी अजून त्यांना 9 तारखेला बोलवलं आहे तर बघू येणार आहेत का नाही तर आता जातो आता रस्त्यानं जे आम्हाला स्पॉट वगैरे दिसतील तिकडे फिरण्याचा प्लॅन आहे पण इथेच पाऊस चालू झालेला आहे तर बघू थोडेसे फोटो वगैरे काढले की छान वातावरण वगैरे होतं मागं मोकळच चला बस आता कुठेतरी राय घेऊन बसू जाऊ का चला काय फसवलं तुम्हाला दाखिली वेगळी दिली वेगळी ओय ओ दीपा अरे कहना क्या चाहते त्या बाई माझ्या आयुष्यात आल्यापासून ना तो सांगू का लयच प्रगती झाली बाबा आता बघा हे पलटी मारायचं झालंय कोणी नाही करू शकत रायाचं म्हणणं आहे की मी त्यांना जपत नाहीये ते मला जपतात आणि इकडे सगळे मला माझ्या घरचे नावं ठेवायला लागलेत म्हणतात की तू फक्त लग्न झाल्यापासून राया करते आमच्यावर प्रेम नाही राहिलेलं नुसतं तोंडाने राय करण्यात काय अर्थ कुणी बी म्हणे तोंडाने काय असं मी ही पण शो पण दीपकला सांग बस दीपक कोणचं खरं सांग बरं शो ऑफ करत असते काय दीपकला माहिती आहे दीपक सगळं ते खरंच आपल्याला एवढं प्रेम करत असते तर ते नॉनव्हेज बिनव्हेज खायला चालू केलं असतं Right. गाडी फक्त नॉनव्हेजची पस येऊन अडकलेली आहे अरे थांबायचं की इथं काय इथं तीर्थ शिवतीर्थ महाराजांचा फोटो आहे बा. महाराजांचं फोटो छान आहे कोणत्या तरी आमदाराचं फोटो घर काढला होतं पाठीमागे आणि ते छान असं पाण्यामध्ये बनवलेलं होतं सरस्वती देवी आणि शिवाजी महाराजांचं कोणतं तरी होतं छान मस्त जाऊन आपल्याला एंट्री नसते तिथं पण तिथं हे पण नाही आहे वॉचमॅन पण नाही त्याच्या गेटवरती आपण डायरेक्ट गेलो असतो की माझे आमदार आहे काय ते हा आमदार नाही पाऊस यायला लागला चहा आणि भजी दीपाचं चहा आणखीन संपलं कसं संपण एवढं लवकर तर मला म्हणे त्यासाठी तर भजी आणलेत खायला त्यासाठीच आणि वातावरण आता इतकं पाऊस येणार होता पाऊस येतो थोडं हे स्टार फ्रूट्स आहे माहिती नाही कोणतं मी कधीच खाल्लेलं नव्हतं आम्ही एक घेतलेलं इकडे आम्ही गणपतीला आलो होतो तेव्हा आणि छान आहे फर्स्ट टाईम खाल्लं एकच राहिलं आहे खात आलो तिथं इथपर्यंत आम्ही कॅमेरा वगैरे काय तिकडे घेऊन गेलो नव्हतं मस्त आहे हां आणि इथे रस्त्याच्या साईडने ते रानभाज्या किंवा फळं वगैरे घेऊन बसलेल्या ह्या होत्या तर यांच्याकडनं थोड्या मी रानभाज्या आणि पेरू घेतले होते खूप छान होते हे आहे फिल्म सिटी पण आमचं काही शिजलं सगळं अरे हे का फिल्म सिटी लिहिलं इथे फिल्म वर्ल्ड शी वय अहो पण ह्याची आहे ना त्याने आता सुसाईड केलं त्याची का ही फिल्म सिटी सुशांत राजपूत तिची जास्त तिकडं त्याच्यात सुसाईड केलं त्यांनी ते हा त्याच्यामध्ये कर्जतच्या ह्याच्यात हा आता रिसेंट कोणते तरी डायरेक्ट नाही ते डायरेक्टर कोणत्या तरी लोकांना नाव नाही ना माहिती मग मला काय आता आम्ही गेलेलो आहोत महाडमध्ये पोहोचलो तर आम्हाला तिथनं खूप जवळ होतं कर्जत आणि खोपोलीवरनं आम्ही डायरेक्ट पालीला मग तिकडं मध्येच एक रस्त्यानं
इकडे महाडच्या गणपतीला गेलोत, वरद विनायक. तर छान वातावरण वगैरे होतं, गर्दी तर अजिबात नव्हते आणि आम्हाला काही दर्शन घ्यायला जमलेलं नाही आहे. त्याचं पण एक कारण आहे, ते तुम्हाला मी नंतर सांगेनच. आणि हे आहेत म्हणजे तर दीपक म्हणून आम्ही तिथे गेलेलो दर्शनासाठी. दीपकने आज जाऊन दर्शन घेतलं गाभाऱ्यामध्ये. आपल्याला एकदम आज जाऊन देत होते, फक्त आम्ही बाहेरूनच पाहिलेलं, पण आपल्याला तिथे पण गणपती दिसत होता. आता आम्ही चाललेलो आहोत टायगर पॉइंटला लोणावळ्यामध्ये. नको 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 बसायचं, चल पुढं आपलं फक्त सावकाश चला. आणि खूप पाऊस चालू आहे, पुढे जाऊ वरती जाऊन का मला वरती जाऊन वाटत नाही आपण काही एन्जॉय करतो म्हणून, कारण खूप पाऊस आहे आणि आपल्याकडे छत्री ना काही चलत गेले. वरती आम्ही टायगर पॉईंटला गेलो, पण तिथे एवढं धुकं होतं ना, तर आम्हाला काही दिसत नव्हतं आणि पाऊस पण कंटिन्यू येत होता. पण आम्ही तिथं डब्बा नेलेला होता ना, तो आम्ही खाल्ला नव्हता. तर आम्ही गाडीत बसून मस्त आमचा टिफिन एन्जॉय केला, खाल्लं सर्व. आणि थोडा पाऊस उघडल्यानंतर बाहेर जाऊन थोडं पाहिलं, थोडे फोटो वगैरे काढले. बुशी डॅमला लांबूनच पाहिलं, कारण खूप गर्दी होती आणि आमच्याकडे काहीच कपडे वगैरे घेऊन गेले, कारण हा आमचा अनप्लॅन होता तिकडे जाण्यासाठी. तर आम्ही छोट्या धबधब्यापाशी फक्त फोटो काढले. तर फ्रेंड्स, तुम्हाला दिसतेच मी आता घरी आली आहे. आम्ही लोणावळा वगैरे सगळं फिरलो तिकडे, कर्जत ते. आणि आता घरी येऊन चेंज वगैरे करून थोडं फ्रेश वगैरे झाली आहे. जेवण आम्ही तुम्ही पाहिलंच की लोणावळ्यामध्ये आम्ही जेवण केलं तेव्हा आम्हाला 4-4:30 वाजले होते. त्याच्यामध्ये नंतर काही एवढं भूक वगैरे नव्हती, थोडंसं फक्त चायनीज खाल्लं येताना आम्ही तिघांना. पण आता घरी आलो आहे, सर्वच खूप टायर्ड आहेत आणि आता झोपायच्याच तयारीला आहे सर्वजण. अगदी प्रवासामधून आला ना, असं खूप दिवस नाही कुठे गेल्याच्या नंतर नाचवल्या गेल्यावरती. आणि पाऊस तर बसूनच झालेलं, कुठे चाललो पण नाही, काहीच नाही. तुम्ही दिसलं तर मी पाहिलं टायगर पॉईंटला, तर मी ते पळत गेलो, सगळं पाहिलं तिथे, लगेच आलो. दिसलं पण काही नाही, कारण खूप धुके आहे. जर तुम्ही प्लॅन करत असाल की असा टायगर पॉईंटला खूप म्हणजे असं ह्या दिवसात जाण्याचा, तर तुमच्या छोट्या मुलांना वगैरे काय तिकडे वरती तर घेऊन जाऊ नका. खूप लोक आहे ना, छोटे मुलं पण घेऊन आलेले. ठीक आहे, त्यांना जर त्यांची रिस्पॉन्सिबिलिटी किंवा ते सगळं त्यांचं हँडल करत असतील तर तुम्ही घेऊन जाऊ शकता. पण खूपच छोट्याला नका घेऊन जाऊ, कारण की तिकडे धुके असतं. पुन्हा वेदर तिकडलं खूपच वेगळं आहे. जर कोणी स्पेशली पुण्यातून जात असेल तिकडे, तर पुण्यासाठी ते खूपच वेगळं आहे. तर असंच आहे. आणि आम्ही गेलोत मस्तपैकी. आणि तुम्हाला जर तुम्हाला जाऊन तिथे भिजायचं नसेल, स्वतःचा रेनकोट घरूनच जा, कारण वरती खूप रेनकोट वगैरे महाग आहेत. छत्री तिथे टिकत नाही, खूप प्रचंड वारा असतो त्याच्यामुळे. अजून बऱ्याच अशा गोष्टी येतात, बोलेल तुम्हाला उद्याच्या कधी ब्लॉगमध्ये. आता खूप कंटाळा आला, हेच थोडं सांगायचं होतं म्हटलं तुम्हाला. आणि गाडी पण सावकाश चाला, जर चालत असाल तुम्ही तर गाडी सेफली करा तुम्ही, कारण काय आहे ना, वळणं धुकं त्याच्यामुळे समोरचं पण दिसत नाही आहे. आणि आपल्या 1-2 मिनटासाठी आपलं पूर्ण आयुष्य आपण एका ह्याला नाही लावायला पाहिजे, मला ते सांगायचं आहे. थोडा वेळ होऊ द्या, 5-10 मिनटं. जिथे तुम्ही 5 मिनटं लवकर पोहोचलं तर 10 मिनटं लेट पोहोचलं तरी काही प्रॉब्लेम होणार नाही आहे. गाडी नीट चालला, आपल्या परिवाराची आपली काळजी घ्या, एवढंच सांगायचं आहे. आम्ही तर एवढं सावकाश गेलो, सावकाश आलो. आणि दीपक खूप छान ड्रायव्हिंग करतो, त्याच्यामुळे त्याच्यावरती माझा तर पूर्ण विश्वास होता. आम्ही खूप छान प्रकारे गेलोत आलोत. आणि तिथं बुशी डॅमचं बाहेरूनच पाहिलं, आम्ही गेलो नाही, कारण खूप गर्दी तिकडे आणि काहीच नाही आहे, म्हणजे फक्त पाणी आणि ते. तर माझ्यासाठी काय ते नवीन नव्हतं आमच्यासाठी, मला फक्त फोटो वगैरे काढायला फक्त तिथे. तर त्याच्या अलीकडेच एक छोटा धबधबा होता, आम्ही तिथेच थोडे फोटो वगैरे क्लिक केले. तर आणि हे सर्व फोटोज तुम्हाला माझ्या इंस्टाग्रामवरती पाहायला भेटतील. जर तुम्हाला कोणाला माझं इंस्टाग्राम ID माहिती नसेल तर मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेलं आहे. आणि ॲक्सिडेंटवरनं तुम्हाला आठवलं की आज एक खूप मोठी दुःखद घटना पण घडलेली आहे आमच्या गावाकडे, ते तुम्हाला उद्याच्या कधी ब्लॉगमध्ये मी सांगेलच. तर चला, हा आपला व्हिडिओ आपण इथेच
बंद म्हणजे संपूया आणि भेटूया उद्याच्या एका अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय आणि गुड नाईट सर्वांना.